राज्याच्या मोटर परिवहन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या कार्याचा गौरव करताना हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा, लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे असं प्रतिपादन केलं. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव, भगिनी आणि नागरिकांना शुभेच्छा देताना श्री सरनाईक यांनी परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे नव्हे तर अपघातमुक्त प्रवास हेच भविष्यामध्ये परिवहन विभागाचं उद्दिष्ट असलं पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यात येत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. ऑनलाईन परवाना प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकीविरुद्धची कठोर कारवाई याचा विशेष उल्लेख देखील श्री सरनाईक यांनी यावेळेस केला. एसटी महामंडळामध्ये क्रांती घडवणारा हा निर्णय एसटी प्रशासनानं घेतला. परिवहन मंत्री म्हणून मी त्याला मान्यता दिली आणि अतिशय मला आनंदाने हे गोष्ट सांगायची आहे की प्रामुख्यानं अवघ्या काही दिवसातच 1 लाखाचा टप्पा गाठला. काही समाज माध्यमांवर 1 मार्च पासून कंपल्सरी करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला वगैरे अशा बातम्या प्रसारित झाल्या, परंतु त्यात काही तथ्य नाही. अतिशय चांगल्या प्रकारे हे कार्ड वितरित होत आहे, लोकांना त्याचा फायदा खूप होतोय आणि एक डिजिटल क्रांती घडवणारा हा निर्णय एसटी महामंडळाचा आहे. त्यामुळे तुम्ही काही अफवांवर विश्वास न ठेवता जेवढे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कार्ड लवकरात लवकर खरेदी करून त्याचा वापर प्रवाशांनी करावा असं आपल्या माध्यमातून मी आवाहन